बसून बोलू या आपल्या पॉडकास्टच्या 10व्या भागात आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध सितार वादक श्री महेश उमरानिया यांना. महेशजींनी अगदी लहानपणापासूनच सितार या वाद्याची साधना करायला सुरुवात केली. त्यांच्या सितार वादनात विलायत खान शैलीची सुस्पष्ट अशी छाप दिसते. चला तर मग ऐकूयात बसून बोलूच्या 10व्या भागात श्री महेश उमरानिया यांचा द महेश उमरानिया पर्यंतचा एक अविस्मरणीय असा प्रवास. लेट मी इंट्रोड्यूस द वन अँड ओनली मिस्टर महेश उमरानिया. महेश, तुझं खूप खूप स्वागत बसून बोलूच्या 10व्या भागात. थँक्यू. महेशला आता बोलतं करणं माझं चॅलेंज आहे. तर बघूयात मला ते पेलवतंय का झेपतंय का, कारण महेश तसा माझ्या माहितीप्रमाणे थोडा इंट्रोवर्ट आहे, किरण सारखाच. तर बघूयात कशा रंगतायत गप्पा. तर आता सुरू करूयात बसून बोलूच्या 10व्या भागाला. महेश, मी प्रेक्षकांना तुझं नाव तर सांगितलेलंच आहे, पण मला असं वाटतं की तू तुझा छोटासा परिचय आपल्या प्रेक्षकांना द्यावास. नमस्कार, माझं नाव महेश उमरानिया. मी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं सितारमध्ये बॅचलरची डिग्री घेतली आहे आणि त्यानंतर मी फुल टाइम म्युझिशियन म्हणून 8-10 वर्ष काम केलं. पंजाब नॅशनल बँकमध्ये मी ॲज अ रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम करतोय आणि सोबत म्युझिकचा पण प्रवास माझा चालू आहे. कसं आहे की आयुष्यात ना पुढे 20, 30, 40 ओलांडल्यानंतर सुद्धा लोकांना ना कधी कधी आपला सूर सापडत नाही की नेमकं ना कोणती फील्ड सिलेक्ट करावी. इंजिनिअरिंगला जावं, सायन्स घ्यावं, आर्ट्स घ्यावं, किंवा मग एखाद्या जसं आता तू सितार परसिव्ह केलंयस, तर मग जर आपल्याला एखादं वाद्य आवडतंय तर एक असं वय असतं ना की त्यामध्ये आपल्याला सगळंच काही आवडत असतं. आय थिंक तू पण या फेज मधून गेला असशील. कधी तबलाच वाजवायला आवडतंय, तर कधी हार्मोनियम वाजवायला आवडतंय, असं काही. तर तुला तुझा सूर कधी गवसला की नाही भाई बस अभी सितार ही करणार? ऍक्च्युली माझे जे मित्र आहेत, तुम्ही ऐकलं असेल, प्रसिद्ध बासरी वादक किरण विणकर आहे आणि आमच्यासोबत ऑगस्टिन, सचिन, म्हणजे बरेचसे असे आहेत जे कोणी ऑक्टोपॅड मध्ये मास्टरी केली आहे, कोणी कीबोर्ड मध्ये केली आहे, कोणी गिटारिस्ट आहे. तर पूर्ण फुल फ्लेज म्युझिशियन्सच्या मध्ये मी होतो हे आम्हाला शाळा सुटल्यानंतर कळलं. शाळा सुटल्यानंतर आमच्या म्युझिकच्या मित्रांनी सगळ्यांनी एक बँड बनवला. त्यावेळी माझा तोपर्यंत म्युझिकशी काहीही संबंध नव्हता. बरं. शाळेत जेव्हा म्युझिकल इव्हेंट्स व्हायचे तेव्हा हे लोक सगळे परफॉर्म करायचे, पण तेव्हा मी ऍज अ पोएट आणि एक अँकर म्हणून त्यावेळी हे होतं, काम करायचं, अँकरिंग करणं, कविता लिहिणं, त्यांना लिरिक्स देणं, मध्ये माझे मित्र कंपोज करायचे, ते सगळं आम्ही करायचो. पण 10th नंतर जेव्हा यांनी म्युझिकचा बँड उघडला तेव्हा आता मग महेशने काय करायचं होतं, महेशला त्यांनी परकशनवर बसवला. टॅमरिन वाजवा, साईड रिदम्स वाजवा. पण 12thच्या मी तोपर्यंत विचार करायचो की मला BMS आणि हे करायचं, MSW करायचंय पुढे जाऊन. पण 12thच्या समर वेकेशन मध्ये जेव्हा 1.5 महिन्याची सुट्टी होती तर माझे गार्डियन मला म्हणाले की तुम ऐसे बैठने से अच्छा कुछ करो, कुछ म्युझिक सीखो, तुम्हारे फ्रेंड्स सब म्युझिक में तो क्या सीखोगे. तर मला तंतुवाद्य आधीपासून आवडायचे आणि त्यात म्हणावं तर सितारचा टोन मला खूपच आवडायचा. आजपर्यंत सगळ्यात बेस्ट मला तोच वाटतो. तर आम्हाला त्यावेळी त्यांनी समर वेकेशन मध्ये एक टीचरला प्रायव्हेट ट्युशन लावून दिला. श्री रसिक हजारेजी होते, डोंबिवलीचे प्रसिद्ध सितारिस्ट होते, सेंट्रल लाईन इथले. ते आता त्यांना बरेच वर्ष झाले जाऊन. तर त्यांनी खूपच प्रेमळ मार्गदर्शन केलं मला सुरुवातीला सितारीचं. आणि 1.5-2 महिन्यात ते म्हणाले की तुझा पिकअप खूपच चांगला आहे, तर बेटर माय सजेशन इज की तू ग्रॅज्युएशनच जर तुला करायचं आहे तर तू सितारमध्ये कर. मुंबई युनिव्हर्सिटी मधून सितारमध्ये स्पेशली ग्रॅज्युएशनची डिग्री मिळते, तर ती तू कर. इन्स्टेड ऑफ डुईंग इन आर्ट्स अँड ऑल, तू सितारमध्ये कर. तर तो सजेशन मला खूपच आवडला आणि मी मग त्याच्यामुळे मुंबई युनिव्हर्सिटीतून मग सितारमध्ये डिग्री केली आणि अशा प्रकारे मी म्युझिकमध्ये आलो. क्या बात आहे. मग आता महेश, तू आता या तुझ्या उत्तरामध्ये शाळेचा उल्लेख केलाच आहेस, तर आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की कोणती शाळा होती तुझी? माझी हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड म्हणून एक अंधशाळा वरळी मुंबई इथे आहे, तिथे होते. येस, या शाळेबद्दल प्रेक्षकांनी आधीच बुद्धघोष कासारे आणि किरण विणकर कडून ऐकलेलंच आहे. आणि अर्थातच आता महेश सुद्धा त्याच शाळेतला आहे. आणि मग कसं गेलं रे बालपण एकंदरीत तिकडे? ऍक्च्युली छान गेलं. कसं असतं, प्रोटेक्ट करायला जेव्हा आई वडील असतात तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रोटेक्शन, सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी वगैरे मिळते.
आपल्या इमोशन्सचा विचार केला जातो, आपली केअर केली जाते. पण आता बघा ना, एक पिंजऱ्यात बांधलेला पक्षी आणि एक मोकळा सोडलेला पक्षी, या दोघांमध्ये जो फरक असतो ना, तो आम्हाला तिथे म्हणजे आम्ही एक तिथे पिंजऱ्यात असून सुद्धा मोका ठेवतो, कारण आमच्याकडे कुठलं इमोशनल बर्डन म्हणजे इमोशनल केअर करणार आमचं त्यावेळी कोणी नव्हतं. तर लहानपणापासून आम्ही स्वतःचे डिसिजन स्वतः घेणं, स्वतःचे कपडे वगैरे स्वतः धुणं आणि सगळं करून स्वतःचं डिसिजन मेकिंग करायला शिकलो आधी लहानपणापासून. त्याच्यामुळे आमच्या शाळेतून आम्ही खूप स्ट्रॉंग होऊन बाहेर पडलो. तर मला असं वाटतं ते SSC ची त्यावेळेची जी आमची मॅच्युरिटी होती ती नॉर्मल मुलांमध्ये मिळणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तर मग आता मगाशच्या उत्तरामध्ये तू तुझ्या पहिल्या गुरूंचं नाव तर सांगितलंस, पण त्यानंतर पुढे गुरु आणखी बदलले आणि पुढे सितार या वाद्याचा नंतर मग पुढे कसा प्रवास झाला? पुढे काही गुरु आणखी तू बदललीस की कसं झालं? हो, ऍक्च्युली बघा, आपल्या देशामध्ये सगळीकडे ही दुविधा आणि खरं म्हणजे अनफॉर्च्युनेट गोष्ट ही आहे की तुम्ही शाळेत तेवढं शिकू नाही शकत जेवढं तुम्ही प्रायव्हेट ट्युशन मध्ये शिकता. त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्यासमोर पण निर्माण झालेला. एक माझ्या गार्डियन होत्या, शी इज लाईक गॉडेस फॉर मी. गॉड मदर, गॉड फादर ते सगळे माझे तेच होते. माझा खाण्यापिण्या सगळं माझं जे काही लाईफ एक्सपिरियन्स ते सगळं त्याच करायच्या. त्यामुळे अजून माझ्या म्युझिकचं एक्स्ट्रा बर्डन त्यांच्यावर टाकावं असं माझी त्यावेळी इच्छा नव्हती. तर आम्ही थोडा हेजिटेट होत होतो की प्रायव्हेट ट्युशन मध्ये काय करावं, कारण पहिल्या सरांची फीस कंटिन्यू देणं आणि पुढे ती वाढत जाणं तर ते अफोर्ड करणं मला शक्य नव्हतं. तर माझी एक मैत्रीण होती, ती मला उस्ताद रफात खान नियाझी सर आहेत, गवालिया टांगला राहायचे आधी, कुर्ल्याला राहतात आता, त्यांच्याकडे घेऊन गेली. ते अरविंद पारेखजींचे शिष्य आहेत. कुर्ल्याला राहतात ते? हा, आता ते कुर्ल्याला शिफ्ट झाले. खूपच प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांना मी जेव्हा भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की बेटा क्या करना चाहते हो. मतलब गुरुजी सितार सीखना है, बाकी और कुछ नहीं. तो बोले एक काम कर, तेरा 1 रुपया मुझे नहीं चाहिए, तू सितार सीख, तू जो करेगा उसमें मेरी झलक हो, मेरा नाम होगा, तू करेगा तो मेरा नाम रोशन होगा. तो तू मेरा सिर्फ एक ही प्रॉमिस करके तो अच्छे से मेहनत करेगा और मुझे 1 रुपया मत दे, बस हर हफ्ते 4 बार क्लास में आ, जब चाहिए तब घर पे आके ट्युशन ले. आणि त्यांनी वर्षानुवर्ष आज पण ते मला ट्युशन देत आहेत फ्री ऑफ कॉस्ट. ते माझ्याकडून कुठलाही चार्ज आजपर्यंत त्यांनी घेतलेला नाहीये. सो खूप मोठं मला ते हे होतं की देवाचं वरदानच मला मिळालं त्या माणसाच्या दृष्टीने. कारण त्यांचं प्रेम, त्यांची केअर, खाण्यापिण्यापासून सगळं, म्हणजे अगदी एवढं आता मी कमवतो व्यवस्थित, सेल्फ सफिशियंट आहे, पण त्यांनी पैसा ही गोष्ट कधी आमच्या प्रेमात येऊ दिली नाही गुरु शिष्य मध्ये. क्या बात आहे. खूप रेअर बघायला मिळतं, खूपच दुर्मिळ आहे. खूपच. तर याच नोट वरती मित्रांनो आता आपण महेशला विनंती करूया की त्याच्या या सुरमयी रागांनी, त्या सुरमयी वादनाने मंत्रमुग्ध करून टाकावं. गुलाब खान साहेबांनी स्वतः बनवलेलं साधारणतः महेश किती वर्ष झाले रे आता तू सितार वाजवतोयस? ऍक्च्युली शिकतोच अजून. नाही खरंय, म्हणजे ते एक वाक्य तर कायम असतंच की कोणीही कलाकार आहे तो शेवटपर्यंत शिकतच असतो म्हणा. पण तरी नेव्हर एंडिंग. गुरुजींनी खूप दिलं, पण ते घेता येण्याची तेवढी पात्रता अजून मला त्यांच्या येत नाहीये. पण मला चालू आहेत प्रयत्न. दॅट इज युअर ऑनेस्टी यार. लोक थोडं शिकतात आणि मग अरे आपल्याला खूप काय आलं असं म्हणतात बाहेर, पण दिस इज युअर ऑनेस्टी. तरी साधारणतः किती वर्ष झाली? माझं ग्रॅज्युएशन झालं याच्यामध्ये 2010 मध्ये,
आणि त्यापासून प्रायव्हेट ट्युशन माझ्या चालू आहेत. पण आता एक झालं की मी नाशिकला ट्रान्सफर झाल्यामुळे थोडा व्यत्यय येतो मध्ये मध्ये, पण प्रयत्न चालू आहेत आणि माझी पर्सनल रिहर्सल चालू असते. महेश, याच्यामध्ये जसं गिटार मध्ये कसं वेगवेगळे हे आहेत, प्रकार आहेत, फॉर्म्स आहेत, स्पॅनिश गिटार हे ते वगैरे, तर याच्यामध्ये पण असे काही प्रकार असतात का? सितार मेनली 2 प्रकारचा असतं. थोडासा ब्रीफ हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला. हो, तेच, हरकत नाही. सितार हे आपल्या जी वीणा होती जुनी, त्या वीणेचं परिवर्तित रूप आहे सितार. त्याच्यामध्येच फर्दर हे करून चेंजेस करून त्यांनी सितार बनवला आणि आमिर खुसरोनी बनवलं असं म्हटलं जातं. पण आता ते ठीक आहे, हिस्ट्री म्हणते की आमिर खुसरोनी बनवलाय. आणि सितारचा जो टोन आहे तो तुम्ही म्हणाल तर सरोद आणि संतूरच्या मधला एक आहे. त्याचे जे स्वीटनेस आहे, त्याच्यामुळे याच्यात बेस पण आहे, याच्यात स्वीटनेस पण आहे आणि याच्यात इनबिल्ट तानपुरा टाईप पण. 3 तारा तुम्ही हे याच्यामुळे हे कम्प्लीट इन्स्ट्रुमेंट झालंय. ऍक्च्युली हे क्लासिकल इन्स्ट्रुमेंटच होतं खूप वर्ष. नंतर याच्यात 2 स्ट्रीम मेनली निर्माण झाल्या. एक रविशंकरजींची होती, ज्यांनी सितारला जगभर प्रसिद्ध केलं, आणि त्यानंतर विलायत खान साहेब, त्यांनी पण पूर्ण जगात सितारचा प्रचार प्रसार केला आणि त्यांनी लाईट म्युझिकच्या दृष्टीने केला. म्हणजे क्लासिकल मध्ये तर ते मास्टर होतेच होते, पण सितार मध्ये गाणं कसं वाजतं त्या दृष्टीने पण त्यांनी खूप जास्त डेव्हलपमेंट केली सितारमध्ये. आधी सितारमध्ये 7 तारा होत्या, म्हणजे आता पण आहेत. 2 प्रकारचे सितार आहेत, 7 तारांचा आणि 6 तारांचा. म्हणजे मेन तारा. आता या वरच्या ज्या मेन तारात माझ्या या 6 आहेत. अच्छा, असं. आणि त्याच्यामध्ये कसं 7. तर याच्यामध्ये मेनली ही जी आहे फर्स्ट स्ट्रिंग, ही नोटेशन साठी आहे. त्याला बास का तार म्हटलं जातं. सेकंड आहे जोड का तार, बेस साठी आहे. याच्यात पण काही नोट्स वाजतात. अच्छा. आणि तिसरी तार जी आहे ग प, तिसरी ग, चौथी प मध्ये ट्यून होते. 5वी 6वी आहे स सा. त्याला पण चिकारी असं म्हणतो. चिकारी फक्त 6 वाजणार का? हा, ही 6 मध्ये फक्त सपोर्ट साठी आहे, पण खूप सुंदर सपोर्ट. म्हणजे तुम्हाला मी थोडासा झलक देतो. जरा झलक. ही अशा प्रकारे ही सपोर्ट साठी असते. तुम्ही जर पाहाल ना, विणामध्ये पण हा प्रकार आहे चिकारी, सूरबहार मध्ये पण हा प्रकार आहे, आणि हा सेम प्रकार याच्यामध्ये पण आहे. जे मनमोहन वीणा जी म्हणली, मोहन वीणा. तर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये हा प्रकार आहे. तर हे खूपच सुंदर वाटतं. मध्ये मध्ये जो आपण पॉज सोडतो एका बीटचा, तिथे फिल पण करता येतं याच्याने म्युझिक. त्याला चिकारी म्हणतात. आता रविशंकर स्टाईल जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये आम्ही पहिली स्ट्रिंग म सा ग प सा सा असं याचं ट्युनिंग आहे 6 स्ट्रिंगचं. अच्छा. 7 स्ट्रिंग मध्ये ते थोडंसं चेंज होऊन जातं, कारण त्यांनी ग आणि प या तारा त्यांच्या ऐवजी त्यांनी एक अति, जसं की बघा ही सेकंड स्ट्रिंग आमची ही बेसची आहे, त्याच्यापेक्षा एक ऑक्टिव्ह अजून खालची जाड तार त्यांनी त्याच्यात वापरली. मसा प असं ते अजून अतिमंद्र मध्ये ती तार लागते. त्यामुळे ती जी त्यांची सितार आहे रविशंकर स्टाईलची, ती जास्त करून शास्त्रीय संगीतात वापर केला जातो त्याचा. लाईट म्युझिक मध्ये ही सितार जास्त वापरली जाते बेसिकली. जर फरक सांगा आता, तर एक विलायत खान स्टाईल आणि एक रविशंकर स्टाईल, अशा 2 स्टाईल. त्यापैकी तू कुठली फॉलो करतोयस? किंवा विलायत खान जींची स्टाईल. इलेक्ट्रॉनिकल जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, पियानो, कीबोर्ड म्हणा, तर अशा वाद्यांना काही ऑक्टिव्हची काही फार मर्यादा नसते, त्याच्यात ते वाढवू शकतात. पण इव्हन बासरीला ऑक्टिव्हची मर्यादा आहे, तर तसं सितारचं काय असतं का? हो बिलकुल. सितार हे 2.5 ऑक्टिव्ह आहे. म्हणजे मंद्र, मध्य आणि तार सप्तक 2.5 ऑक्टिव्ह पर्यंत आहे. जे पण आपले अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांना बाय डिफॉल्ट एक लिमिट असतेच, कारण ते तुम्ही नैसर्गिक सोर्स वापरता. जसं तुम्ही आता माझ्या हाताने, आता हे सितारचे 2.5 ऑक्टिव्ह, हे एवढी लेंथ, एवढ्या पूर्ण लेंथ मध्ये मला एकच हात चालवायचा आहे. ओके. आता हे तुम्ही किती वाढवणार, वाढवून ना.
तिथे लिमिटेशन आहेत. त्याशिवाय फ्लूट मध्ये पण एक लिमिटेशन आहे. कुठलंही वाद्य तुम्ही जे घ्याल अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये लिमिट असणारच. तर जनरली 2.5 ऑक्टेव पण सगळ्या इन्स्ट्रुमेंट मध्ये मिळून जातात आपल्याला. हो, अच्छा, बरं. बऱ्याच सितार वादकांचा आपण बघतो हात जे आहेत ते पूर्ण असे चिरलेले असतात, त्यातून रक्त निघालेलं असतं. तर खर तर त्याचे स्ट्रोकर्स वगैरे असतात. तसं बघायला गेलं तर त्याला काहीतरी शब्द आहे, राईट? काय म्हणतात त्याला? याला मिझराफ म्हणतात. मिझराफ. नखी मी ऐकला होता, पण मिझराफ हा एक थोडासा त्यात आणखी छान शब्द आहे. तर मग तो ते असताना ते वापरून सुद्धा मग बोटांना इजा कशी काय होते रे? नाही, बघा कसं आहे, कुठलंही वाद्य 2 प्रकारे वापरतात. एक तसं बेसिक टेक्निक आहे की तुम्हाला आधी एक एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्याच्यातून मग सूर निर्माण होतात. बरोबर. फ्लूट मध्ये फ्लूटिस्ट फुंकतो, त्याच्याने तर एक टोन क्रिएट होतो आणि मग त्याला बोटांनी आपण क्रिएट करतो. सा रे ग म जे असेल ते एक त्याच्या लेंथ प्रमाणे. बरोबर. तसं सितार मध्ये आहे. आता हा ब्रिज आहे आणि हा पडदा आहे. हे जे सगळे यांना बांधले त्यांना पडदे म्हणतो, ब्रिजेसला छोटे. तर यांची लेंथ ज्या लेंथवर तुम्ही त्याला प्रेस कराल, इथे उजव्या हाताने आम्ही स्ट्रोक करतो. हा एक बेसिक टोन झाला. बरोबर. आता डाव्या हाताने मी उजव्या हाताचं काम आहे की तो एनर्जी जनरेट करतोय, साऊंड क्रिएट करतोय. आणि लेफ्ट हात जो आहे माझा तो ते पडदे दाबल्यामुळे ते तारेची लेंथ ब्रिज पासून कमी जास्त होते आणि त्याच्याने सूर निर्माण होत आहे. तर असं आहे. तर 2 हात हे याला लागतात. त्याच्यामुळे उजव्या हातात जरी आमच्या नखी असली तरी डाव्या हातात तर आमच्या काही नाहीये. ओके, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे डाव्या हाताची स्किन आमची विथ टाइम हार्ड होऊन जाते. ओके. आणि ती किती वेळा आम्ही आपला ब्रेन त्याप्रमाणे तयार झालेला असतो. तर माझा असं आहे की 4-5 दिवस ना तर माझी जी डेड स्किन आहे ती वरती येऊन जाते. ओके. मग ते नेल कटरने कट करून मग नवीन नरम स्किन वरती आल्यावर पुन्हा तिला 2 दिवस त्रास देऊन आम्ही ती नवीन बनवून घेतो. अच्छा, बनून जातं. त्याला काही असं काही नाही का प्रोटेक्शन? नाही, आधी ते बकरीची चामडी वगैरे लावायची, पण ते प्रोफेशनल कधीच कोणी लावत नाही. जी सितारचा जो गॅप आहे, ही जी तार तुम्हाला दिसते आणि हे खाली पडदा आहे, जोपर्यंत पडद्यापर्यंत तुम्ही तार दाबणार नाही तोपर्यंत टोन क्रिएट होणार नाही. तर हे जे गॅप आहे ना, हा खूप जास्त आहे. गिटार पेक्षा हा डबल ट्रिपल गॅप आहे. बरं. आणि त्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे गिटार मध्ये जसे स्ट्रेट नोट्स लागतात तसे याच्यात लागत नाही. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रिंग पुल करण्याचा एक खूप सुंदर ऑप्शन आहे. जसं की एकाच पडद्यावर तुम्हाला मल्टिपल नोट्स वाजवता येतात. त्याला आपण मींड असं म्हणतो. ही मींड सरोद मध्ये आणि सूरबहार सारख्या क्लासिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये पण तुम्हाला मिळेल. मोहन वीणामध्ये पण त्याने ते क्रिएट केली. सितार मध्ये हे खूपच स्वीट आहे हे फीचर. मग तुम्हाला दाखवतो मी जनकी. जसं की आता हे 5 नोट झाले. आता हे फक्त मी धच्या पडद्यावर जातो. ही तार पुल करून मी 6 वर पोहोचलो. है ना. सानी सानी धनी सारे सानी ध, हे सगळं एका नोटवर. हा जो स्वीटनेस होतो ना, म्हणजे गायनाप्रमाणे. फक्त हे स्ट्रोक करून जेवढे नोट्स स्ट्रेट वाजतात ते तर वेगळे, हे स्ट्रेट वेगळे, बेसिकच आहे. हा, पण हे मेन याच्यावर कंट्रोल येणं हे मेन कौशल्य आहे. अजून थोड्या बारीक गोष्टी पण आहेत. हा, सांग ना. जसं की आता हे उजव्या हाताने मी स्ट्रोक करतोय, डाव्या हाताने पडदा प्रेस करतोय. ब्रिज पासून तारेची जी लेंथ कमी जास्त होते त्याच्याने ते नोट्स क्रिएट होत आहेत, राईट. पण याच्यामध्ये एकामध्ये जसं तुम्हाला मींड दाखवलं मी, ते हाताने पुल करून तार व्हायब्रेट करून ते आंदोलन आणि ते सूर क्रिएट केले जातात, एक मींड क्रिएट केली जाते. त्याशिवाय याच्यात काही ऑप्शन असतात, त्याला झमझमा, खटकी असे काही शब्द आहेत. जसं की ठीक आहे, आता खटकी का? हा, झमझमा म्हणतात त्याला, क्रंतन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे याच्यात रे सा नी सा, ग रे सा रे, म ग रे ग, अलंकारांची अशी एक जोडी असं आपण म्हणू शकतो. अलंकाराच्या जोड्या, क्रिएशन असतं वेगवेगळं. ओके. आता हे पटकी म्हणजे 6 वर बोट आहे, दुसऱ्या तारा मी फक्त हा, ओके. याच्यात उजवा हात मी कुठेच नाही वापरला, फक्त डावा हात आहे. असे काय काय आहे त्याच्यात छोटे छोटे
मसाले जे मिक्स करून ब्युटिफुल हे धुवून क्रिएट केली जाते. म्हणजे मित्रांनो, हे ऐकायला जितकं सुंदर वाटतं ना, त्याच्या मागे तितकी मेहनत खूप आहे. कारण हे फिंगरिंग वाटतं तेवढं सोपं नाही. हे ऐकायला छान वाटतं, पण याच्या मागे खूप मेहनत आहे. या तारा ज्या आहेत ना महेश, कशा बांधल्या जातात आणि त्याची काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे ठीक आहे, तुम्ही ट्युनिंग करायला वगैरे ते जे असतात तिकडे तुमचे ट्युनर्स वगैरे त्यांना देत असाल कदाचित, खूप दिवस झाला तरी, झाल्यानंतर गॅप वगैरे पडल्यानंतर, पण अदरवाईज तारा कशा समजून घेण्याचा आहे. कारण तुम्ही जसं म्हणाला की ट्युनरला देता, हे जनरली हार्मोनियम सारखी वाद्य दिली जातात. बरं, हे नाही देत का? हे ना, जसं पडदेवरती बटन दिसतात आपल्याला, पण आतमध्ये त्यांचे पण पडदे असतात, बरं असतात, त्या ऍडजस्ट कराव्या लागतात. नंतर ते हार्मोनियम डिट्यून होऊन जाते. पण सितारचं तसं नाहीये. सितारमध्ये एक खूप मोठं चॅलेंज तुम्हाला सांगतो. त्या प्रश्नातून हा छान एक निघाला उत्तर त्याच्यातून, की जसं की हार्मोनियम तुम्हाला डिफॉल्ट ट्यून करून देण्यात येते, बरोबर. बासरी पण थोडीफार प्लेयर्स पण आता शार्प झाल्यावर ते करतात, मास्टर आल्यानंतर त्यांना करता येतं थोडंफार, पण बेसिकली त्यांच्या नोट्स पण जागा फिक्स असतात. पण सितारमध्ये मेन चॅलेंज हे आहे की तार एकदा तुटली की ती तुम्हाला स्वतःला लावणं काय मोठं चॅलेंज नाही. तसं मी तुम्हाला दाखवतो. इथे आकडी सारखी एक अशी, जसे आपण एक अशी गोल आकडी बनवून या क्लिपमध्ये अडकवली आणि मग ती वरून येऊन आपण इथे या खुंट्यांमध्ये छिद्र असतात. ही खाली रिकामी खुंटी ही तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये होल असतं, त्याच्यात ती तार टाकून फिरवली आणि मग ती अडकवली तर ती होऊन जाते, तार लागून जाते. पण ते चॅलेंज नाही. चॅलेंज हे आहे की पहिलं तर तुम्हाला ट्युनिंग कळत नाही. जेव्हा तुम्ही म्युझिक शिकायला जाता, पहिले जोपर्यंत तुमचे कान तयार होत नाहीत टोन ऐकून, तोपर्यंत ट्युनिंग तुम्ही खूपदा तार गरजेपेक्षा असं चढवून तोडून टाकता, किंवा खूपदा लो खाली, म्हणजे गरजेपेक्षा लो फ्रिक्वेन्सी राहते आणि जजमेंट येत नाही आपल्याला सुरुवातीला, बरोबर. त्याच्यामुळे ती नेहमी बेसवर प्रॅक्टिस तुम्ही करता, ती एक भीती असते. त्यामुळे सतत गुरुचा टच ठेवायला लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे जे पडदे बांधलेले आहेत, हे सगळे जागेवरून सरकतात. जसं की आता हा रे ध रे ग, हे पडदे तुम्हाला अवेलेबल नाही आहेत सितारमध्ये. तर तुम्हाला आता बघा, आम्ही हा रेचा सरकवून इकडे आणला. अच्छा, आता वाजवा बरं. ओके, हा, हल्ला फील बदलला. शुद्ध रे होता तो कोमल रे झाला. असंच पुढे धचाही होतं आणि हायर ऑक्टिव्ह मध्ये रे आणि गचा पण होता. बरं. तर हा याच्यात एक चॅलेंज आहे. दुसरा चॅलेंज, या प्रत्येक पडद्याची जागा फिक्स असते, ती याच्यात कुठेही मार्क केलेली नाहीये. ती तुम्हाला समजून, सूर समजून ती करावी लागते. म्हणजे सगळा अंदाज आहे. म्हणजे मगाशी जे आपण म्हणत होतो ना, कान तयार व्हावे लागतात वगैरे, तो प्रकार आहे तिकडे. तुमचं कानच तयार व्हावे लागतात, त्याशिवाय तिकडे कुठे मार्किंग नाहीये. म्हणजे आणि प्रत्येक तार ट्यून करणं, ह्या वरच्या 6 किंवा 7 तार आहेत आणि खाली पण हे जे हार्प आहे, स्वरमंडल सारखं वाटतं. स्वरमंडलच आहे. आणि आपल्या इन्स्ट्रुमेंटची आस वाढवण्यासाठी असते. हे मागून जे बारीक टोन येत या खालच्या तार आहेत. सेम फ्रिक्वेन्सी जी तार ट्यून आहे, ती वरची तार वाजल्यावर खाली आपोआप व्हायब्रेट होते. एवढं सुंदर हे बनवलं आहे. कसं बनवलं असेल तर या सगळ्या खालच्या तारा ट्यून करणं आणि वरच्या तारा ट्यून करणं, म्हणजे 18 ते 20 तारा या पण झाल्या, या पण तुम्हाला ट्यून करायच्या आहेत. तर हे सगळे चॅलेंजेस आहेत याच्यामध्ये. महेश, आता तू हे सांगताना ह्या ज्या काही शेवटी ज्या काही तारा छेडल्यास, त्यातून मला एक गाणं आठवलं. आणि मी हा एपिसोड करण्यासाठी जेव्हा प्रश्न काढायला बसलो, तेव्हाच मी ठरवलं होतं की हे गाणं तुला, या गाण्याची फरमाईश तुला करायचीच. तर ती वेळ आलेली आहे फायनली. मित्र, आम्हाला ऐकायचंय चंदन सा बदन सितारवरती.
महेश ना, मी एका गुरूंकडून ऐकलं होतं की म्हणजे असंच बासरी वादनाचा क्लास चालू होता आणि तेव्हा म्हणत होते की एक राग शिकण्यासाठी एक आयुष्य सुद्धा कमी पडू शकतं. आणि हे वाक्य मला आठवलं आता इथे. आणि मी म्हटलं यार, एवढे सारे राग आहेत आणि हे म्हणतात की एका रागासाठी एक आयुष्य अधुरं पडतं वगैरे. तर ह्याच्यावरती तुझं काय मत आहे? आणि याच्यासोबतच आम्हाला सांग की इतके सारे राग आहेत, तर त्यापैकी तुझा कुठला आवडता राग आहे, काय सांगशील? ऍक्च्युली जेव्हा सुरुवातीला आपण म्युझिक शिकतो तेव्हा असं वाटतं की अरे, जसं युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे शिकवलं जातं, बे की बे, बे दुने चार, सारे गप धसा म्हणजे झाला भूप ना, सारे माप धसा म्हणजे झाला दुर्गा. तर त्याच्यामुळे इझी वाटतं, पण ऍक्च्युली प्रत्येक रागाचा फील वेगळा वेगळा असतो. आणि सरप्राइझिंगली तुमच्या मानसिकतेप्रमाणे त्यावेळी तुमचा जसा मूड असेल त्याप्रमाणे त्या रागाचा फील सुद्धा बदलत जातो आणि तुम्हाला तो दरवेळी वेगळा फील होऊ शकतो. तर ह्याचा अर्थ खरंच खूप डीप आहे की तो एका एका रागाचा अर्थ आयुष्यावर लागत नाही किंवा त्याचं म्हणजे असं कधीच तुम्हाला वाटणार नाही की हा झालं आता इतने साल से मैं बजा रहा हूं यार, हे असं नाही होत. तो दरवेळी नवीनच असतो आपल्यासाठी. आणि मग तुझा आवडता राग? माझा आवडते राग ऍक्च्युली तसं तर बिहाग राग आहे. खूप आधीपासून मला बिहाग राग खूप आवडतो. आणि रागांचा राजा जो यमन आहे तो. पण जे शृंगारिक स्वर आहेत जसं की तीव्र मध्यमवाले राग आहेत, कोमल ऋषभवाले, पुढ्या धनश्री झाला, भैरव झाला, हे राग सुद्धा मला खूप आवडतात. विभास. मग आता विषय निघालाच आहे, तर मग एक छोटीशी बंदिश किंवा चीज बिहागची होऊन जाते. बरं, मला एक सांग महेश यार, या जसं आता मी थोडस एक छंद म्हणून बासरी परसीव करतो, त्यामुळे साधारणतः बासऱ्यांची किंमत 500 रुपयांपासून मग पुढे भरपूर, मग पुढे नेव्हर एंडिंग अशी असते. तर मग याची रेंज काय असते रे साधारणतः सितार? कारण हे वाद्य पण खूप असं बनवायला पण खूप कठीण असेल, तर त्यामुळे काय प्राइस रेंज असतात रे यांच्या? ऍक्च्युली याची काहीच रेंज नाहीये प्रॅक्टिकली. काय होतं? तुम्ही फार बेसिक साठी जाल तरी आजच्या काळात 10-15 हजार मिनिमम आहे. एक्झॅक्टली. शॉप वाईज म्हणजे खूप सारे प्रकार आहेत, पण जे टॉप सितार बघाल तर ते 2 लाख 3 लाख असंही तुम्हाला मिळू शकतात. बापरे. सितार जेवढं जुनं असतं तेवढं त्याचा हे चांगला असतं, स्वीटनेस आणि क्वालिटी. त्यात काही क्रिएटर्स पण आहेत, त्यांचं
ब्रँड प्रमाणे त्यांचे नाव व्हॅल्यू जास्त असते. बरोबर. मगाशी इंट्रोडक्शन मध्ये तू म्हटलास की तू बँकेत जॉब सुद्धा करतोस, राईट? बोललास ना? हा. ओके. सो हे बँकिंगचं करिअर आणि सितार च्या माध्यमातून वेगवेगळ्या शोज मध्ये परफॉर्म करणं, हे सगळं बॅलन्सिंग कसं करतो? आणि परत घरी म्हणजे फॅमिली आणि सगळं म्हणजे मुलं वगैरे, हे कसं, हाऊ डू यू मॅनेज दॅट? ऍक्च्युली हा मोठा विरंगुळा आहे. जेव्हा शो असतो तेव्हा तो त्याच्यासाठी एक विरंगुळा असतो. कारण बँकेचा मोनोटोनस लाईफ असतं, मॉर्निंग 10 to 6 तेच काम असतं. पण म्युझिकचा शो आला की त्यात नवीन रिहर्सल, ते सगळ्या मित्रांमध्ये नवीन नवीन क्रिएटिव्हिटीज आणि म्युझिकल माहोल, ते फार वेगळं असतं. ते म्हणजे असं वाटतं की लाईफ टाईम आपण याच्यातच राहिलं पाहिजे. तर तो एक विरंगुळा आहे. आणि म्युझिक जेव्हा मी मॉनिटरी पर्पजने करायचो, जेव्हा शो लाईन मध्ये फुल टाइम होतो, तर तेव्हा कधीतरी स्ट्रेस व्हायचा. पण जेव्हापासून आता मी इंडिपेंडेंट आहे फायनान्शियली, म्युझिक मध्ये अर्निंग होतं मला, पण जे आता ते बर्डन नाहीये माझ्यावर. तर आता मी जे म्युझिक एन्जॉय करतो ना, दॅट इज ट्रेमेंडस. ते मी सांगू नाही शकत. इट्स अ काइंड ऑफ मेडिटेशन. नाही, पण मला माझं उत्तर मिळालंय. पण तरी सुद्धा खरं तर मी अजून टेक्निकली एक्सपेक्ट करत होतो की कसं आहे 9 to 5 जॉब, जसं तू म्हटलास ते बरोबर आहे. पण जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशनचा एम्प्लॉई असतो तेव्हा आपल्याला काही बंधन असतात, काही सुट्ट्या ठराविक असतात, काही नियम असतात जे पाळायला लागतात. आणि त्या दरम्यानच समजा अचानक एखादा शो आला, आय होप यू अंडरस्टूड नाव एक्झॅक्टली व्हॉट इट वुड आस्क. मग त्यावेळेला कुठे प्राधान्य दिलं जातं, कर्तव्याला की छंदाला? छंद नाही म्हणू शकत, हा तुझा ही पॅशन आहे. पॅशन हा छंदाच्या पेक्षा थोडा पुढचा वर्ड आहे. तर काय वाटतं तू मग काय करतो अशा वेळेला? म्युझिक इज माय पॅशन. पण असं फारच म्हणजे अजून तरी माझ्या आयुष्यात 6 वर्षाच्या जॉबमध्ये असं कधीच नाही झालंय की मला बँकेमध्ये शो सोडावा लागेल. कारण म्युझिक ही गोष्ट अशी आहे ना, जी तुमच्या आयुष्यामध्ये एक्स्ट्रा रिस्पेक्ट, एक एक्स्ट्रा अचिव्हमेंट तुम्हाला मिळाल्यासारखं आहे. तुम्ही जिथे पण जाता तुमचं एक वेगळं इम्प्रेशन हे म्युझिकमुळे निर्माण होतं. माझ्या बँकेच्या फंक्शन मध्ये पण मी खूपदा वाजवतो. आमच्या फाउंडेशन डेज मध्ये वगैरे पण मी खूपदा वाजवतो. आमचे जे ट्रेनिंगचे एमडी सर होते ते तर खास माझी ओळख त्यांना नेहमी राहायची. हे सगळं मला म्युझिकने फक्त पैसे नाही दिलाय, म्युझिकने मला खूप काही दिलंय. त्याच्यामुळे म्युझिक कुठे क्लॅश होत नाही माझ्या आयुष्यात. मग तुला वेगवेगळ्या स्तरावरून, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून तुला कॉल्स येत असतील की आमच्याकडे शो आहे, असा शो आहे. मग तो बँकेतला शो आहे, सोसायटीचा शो आहे, गणेशोत्सवातला शो आहे, किंवा मग एखादा संगीतोत्सवातला शो आहे. मग कुठे नेमकं काय वाजवावं हे तू कसं ठरवतोस? कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. येस. आता जेव्हा फ्रीलान्सिंग शो असतात, वेडिंग शोज वगैरे, त्यात तर आमची चॉईस असते की आम्हाला काय वाजवायचं. बरं, एक बेसिक आयडिया दिलेली असते. तेच ना, काहीतरी त्यांनी. पण त्यांना जनरली लाईट गाणी किंवा क्लासिकल धून वगैरे असं पाहिजे असतं. तर दॅट इज नॉट द बर्डन की तुम्हाला काय करायचं. पण जेव्हा थीम शोज असतात, कॉन्सेप्ट शो म्हणतो त्याला आपण, की लताबाई स्पेशल शो करायचा आपल्याला, रफी साहेब स्पेशल, तर त्यावेळी त्या कलाकारांनी जसं वाजवलंय ते प्रयत्न करावा लागतो, त्याप्रमाणेच ते पीसेस ऍज इट इज वाजवायचा. बरोबर आहे. पण समजा बँकेने तुला कधी निमंत्रण दिलं की आमच्याकडे या, आमचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वाजवा, किंवा एकदमच त्यातल्या त्यात एकदम रँडमली गणेशोत्सवात बोलवलं. आता तिकडे तर काय असे मातब्बर काय मंडळी समोर नसतात की त्यांना तुझे क्लासिकल सगळं समजेल. मग अशा वेळेला काय सिलेक्ट करतोस तू? काय जनरली क्लासिकल धून किंवा लाईट म्युझिकची गाणी, मराठी, हिंदी, ते लोकांना माहिती असतात जनरली. तबल्यासोबत जुगलबंदी वगैरे दिली की त्यांना मजा वाटते. सध्या जे मंडळी सितार शिकू इच्छितात त्यांच्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत पुणे, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, किंवा तू स्वतः शिकवतोस का? हो, मी बरेच वर्ष मुंबईमध्ये ट्युशन घेतच होतो. बरेचसे स्टुडंट्स पण होते. नाशिकला ट्रान्सफर घेतल्यापासून आता मी इथे चालू नाही केलं, मुलं लहान असल्यामुळे. आता मी ते करणार आहे. आणि पुण्या मुंबईमध्ये सितारिस्ट खूप आहेत, तसे कमी नाही आहे सितारिस्टची. नाशिक शहरात थोडा सितार इन्स्ट्रुमेंट कुठे मला दिसलं नाही अजून. तर इथे तर मला करायचंच आहे सितार. आणि शिकणाऱ्यांना तर म्हणावं तर एवढंच की पहिले काही महिने पेनफुल असू शकतात, पण जसे की एक म्हण आहे की देर इज नो गेन विदाउट पेन. थोडं सहन करावं लागतं. एकदा तुमचा ब्रेन तयार झाला त्या पेन साठी, तर नंतर एकदा स्किन रेडी झाल्यावर ते पेन होत पण नाही. अच्छा, नंतर जाणवत नाही. डेड स्किन येत असेल कदाचित वरती, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला वाटतं की याच्यात एक घसीट नावाचा प्रकार आहे. आता पडदे दाबणं, तुम्ही जर दाबून बघाल तर असं वाटेल की अरे एवढं स्किन मध्ये जळतंय, कसं करू मी. खूप जण तिथे सोडून देतात. पण ही सितारचं फिल्ट्रेशन हेच आहे की आपोआप फिल्टर होऊन जातात. जे लोक शिकवू नाही शकत ते आपोआपच गळून जातात प्रोसिजर मध्ये.
अच्छा. आता मी किती प्रेशर केलं तर काही होत नाही आमच्या फिंगरला. ओके ओके. बर. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर छान मिळालेलं आहे. आता काही दिवसांनी महेश स्वतः इथे सुरू करणार आहे नाशिकमध्ये. त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी अर्थातच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. तुम्ही डेफिनेटली त्याला कॉन्टॅक्ट करू शकाल. आणि ज्याने बेसिक केलं त्यांना ऑनलाईन पण शिकवलं जाऊ शकतं. हा, हे महत्वाचं की हल्ली ऑनलाईन हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. बेसिक केलं की झालेलं आहे. आणि सध्या जे सितार परसिव्ह करतात, ऑलरेडी त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे, स्वतःच्या आयुष्यासाठी सितारची निवड केलेली आहे, त्यांना तू काय संदेश देशील? बस मेहनत करत राहा. हा जरा वेगळा. देयर इज नो एंड. एक आयुष्याच्या अनुभवाने पर्सनली हे मत आहे की जहां तक हो सके मॉनिटरी पर्पजने सितारला बघू नका. इट्स अ डिवाइन अँड व्हेरी प्युअर इन्स्ट्रुमेंट. तर हे तुमच्या स्पिरिच्युअल प्रोग्रेस मध्ये सुद्धा खूप हेल्प करतं असं मला वाटतं. ओके. याला त्या दृष्टीने बघा, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप तुम्हाला येतील. हा, खरंय खरंय. याच नोटवरती मी तुला सांगेन की यार, एक छान असं मस्तपैकी जुनं आणि अजरामर एखादं गाणं जे सगळ्यांच्याच ओठावर असेल, सगळ्यांच्या मनावरती, हृदयावरती राज्य करणार एखादं छान अशी धून त्या गाण्याची आम्हाला ऐकव. सितार शिकताना अंधत्व मध्ये कधी आलं का रे? नाही, कधीच नाही. खरं म्हणजे हा प्रश्न माझ्या पहिल्या म्युझिक टीचरना पण होता की सितार कसं तुम्ही कराल, कारण याच्यात पडदे आहेत, प्लस कुठे गॅप कमी आहे, कुठे गॅप जास्त आहे, ते कसं कराल. पण शिकता शिकता हे लक्षात आलं की हे डिफिकल्ट नाहीये. आणि खूप कमी ब्लाइंड लोक खरं म्हणजे सितार शिकलंय, त्यांना माहित पण नव्हतं की कोणी आधी शिकलाय की काय. आज पण मला माहित नाही की महाराष्ट्रात एक जण आहे सोलापूरचे, ते शिकत होता, ते शिकताय राजकुमार सावळकी. बाकी एक चेन्नईचे आहेत, ते थोडा चांगल्या लेवलला वाजवतात वगैरे, रेकॉर्डिंग वगैरे. बरं. आणि भोपाळचे अमित म्हणून आहेत, त्यांना ओळखतो. बाकी जास्त नाही आमच्या ओळखीत कोणी, 5-6 लोक सोडले तर त्यांनाही माहित नव्हतं. पण करता करता असं लक्षात आलं की हे एक आपल्या मसल्सला पण प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिस करून करून ते होऊ शकतात. पण त्या सरांनी त्या गोष्टीचा एवढा पॉझिटिव्हली उपयोग केला की त्यांच्या क्लासेसला खूप मुलं असायची डोंबिवलीला, आम्ही त्यांच्याकडे जेव्हा जायचो तर ते सगळ्यांना म्हणायचे की तुम्ही डोळे उघडून का वाजवता, असं बघून बघून वाजवण्यापेक्षा हा बघा म्हणे कसं हा बघून वाजवत नाहीये, याला दिसत तुम्ही याला डोळ्यासमोर ठेवून सितार वाजवा. तर त्याचा त्यांना एवढा स्टुडंट्सला पण ते हे वाटायचं. आणि त्याच्यामुळे
खूप जणांचा प्रयत्न करायचे. बरोबर. कुठलाही मोठा आर्टिस्ट मला वाटत नाही की एका लेवल नंतर बघून वाजत असेल. हो अगदी. हार्मोनियम पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा सारेगमप सुरुवातीला बघूनच शिकतो, पण नंतर बाकीची मंडळी सगळे प्रेक्षकांकडे बघतच बॉडीला सवय होऊन जाते. हो. इन्स्टेड ऑफ की तुम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू करा तुमची. त्यामुळे थोडक्यात काय तर ब्लाइंडनेस हे सितार वादनामध्ये कधीच तुम्हाला मध्ये येणार नाही, अडथळा आणत नाही. त्यामुळे या नोटवरती मी तुला सुद्धा सांगेन की असेच तू जसं आता तू म्हणतोयस की आता मुलं थोडी मोठी झाली की क्लास घ्यायचे, तर मी तुला सांगेन की सायटेड सोबत इतर जर अंध विद्यार्थी जर तुझ्याकडे आले, दृष्टीबाधित विद्यार्थी आले, मला ऍक्च्युली खूप आवडेल, कारण सितारे ब्लाइंड मुलं शिकत नाही. हा ना, ते शिकायला पाहिजे. जास्त वेळ मुलांची ओढ कीबोर्ड किंवा तबला किंवा फ्लूट मध्ये पण बरेच सापडतील. हो हो. तर असंच तू डेफिनेटली घडव जास्तीत जास्त विद्यार्थी, जेणेकरून सितार या वाद्याचा प्रचार प्रसार आधी तर आहेच, पण या कम्युनिटीमध्ये करणारा तुझं नाव पण होऊ शकतं की हा यांनी ही विद्यार्थी घडवले. त्यामुळे जरूर. पण शेवटी काय, टाळी एका हाताने वाजत नसते. आता महेश तर तयारच आहे. आता वेळेत तुमची, जर तुम्हाला खरंच सितार अट्रॅक्ट करत असेल तर आता पर्याय उपलब्ध आहे तुमच्या समोर. महेश यार, तुला मी रिक्वेस्ट करतो, हे माझ्या जवळचं गाणं आहे किंवा हे मी माझी फरमाईश समजतो. एक गाणं गेले काही दिवस मी खूप ऐकतो आणि मला असं वाटलं की ते जर सितारावर वाजलं तर कसं वाजेल. तर युट्यूबवरती तर ऑफकोर्स मी ते सर्च करून बघितलं आणि ऐकलं पण ते तुझ्या सितारमधून ऐकायला आवडेल, आणि ते म्हणजे समझावा. आज प्रत्येक घरातल्या मुलाला रॉक स्टार व्हायचं असतं. स्टेजवरती छानपैकी गिटार घेऊन, तेही साधी सुधी गिटार नाही तर स्पॅनिश गिटार घेऊन लोकांसमोर छान आत्ताच्या उडत्या चालीतली गाणी वाजवायची असतात, परफॉर्म करायचं असतं. परंतु मी असं म्हणेन की गिटार हे वाद्य इतकं डिवाइन आहे, याचा टोन इतका सुंदर आहे, इतका मनाला समाधान देणार आहे. तर असं हे वाद्य आहे ना, हे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललंय. तर त्याला खर तर त्याचा प्रचार प्रसार आणखी झाला पाहिजे. तर याबरोबरती तुझं काय मत आहे यार महेश? काय वाटतं तुला? सितार हे खूपच रेअर इन्स्ट्रुमेंट होत चाललंय आणि आताच्या काळात सगळ्यांची ओढ गिटारकडेच असते जनरली. पण कसं होतं की आधी आपल्या लोकांना, आपले लोक पण घरचे आजी आजोबा वगैरे सगळे ऐकायचे, आई वडील ऐकायचे, शिकायचे, मग ते मुलांमध्ये ते संस्कार पास ऑन व्हायचे. आता आपण बघतोय की आता सगळ्या नगरपालिकांच्या शाळांमध्ये सुद्धा म्युझिक हा सब्जेक्ट आधी जसा मॅन्डेटरी होता किंवा कंपल्सरी होता तसा राहिलेला नाहीये. तर अगदी म्हणजे लोकांपासून गव्हर्नमेंट पर्यंत सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे की म्युझिक हा विषय आपल्या शाळांमध्येच मुलांना देण्यात यावा. कारण हा खूप डीप सब्जेक्ट आहे. हा जस्ट एक शिकलो आणि मार्क मिळवले असा विषय नाहीये. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक लेवलवर स्ट्रेस होत असतो आणि त्याच्याशी डील करण्यासाठी आर्ट सारखं दुसरं ऑप्शन नाहीये. आणि आर्ट्स मध्ये म्युझिक सगळ्यात पॉवरफुल आर्ट्स आहे. त्याच्याने तुमच्या मनाची शांती पण, मनामध्ये शांती पण निर्माण होते आणि ऐकणाऱ्याला सुद्धा, प्राणी पक्षांपासून माणसांपासून वनस्पतींपर्यंत सगळ्यांना
त्याचा इफेक्ट दिसून येतो, हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. तर म्युझिकला प्रमोट केलं पाहिजे, अगदी आपल्यापासून, गव्हर्नमेंट पासून, शाळांपासून, सगळ्यांनी. तुला काय वाटतं खरंच रे यार, म्हणजे एक ह्युमन बिंग सोडून प्राणी आणि पक्षी आणि वनस्पती यांना पण फरक पडत असेल? येस येस, काय प्रयोग झालेत असे काही? येस, याचे खूप सारे सायंटिफिकली एक्सपेरिमेंट झालेले आहेत. रविशंकरजींना बसवून झाडांवर महिन्याने या गोष्टींचे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. काय आणि बोलतो? त्याच्यातून दिसून आलंय की जे क्रॉप्स निघतं शेतांमध्ये, त्याचा ड्युरेशन बऱ्यापैकी शॉर्ट होऊन जातो. बरं. अरे तर बापरे. पुण्यामध्ये अजून एक शेतकरी फार फेमस आहे, जो क्लासिकल म्युझिक नेहमी शेतात चालवतो आणि त्याचा क्रॉप नेहमी वेळेपेक्षा आधी आणि खूप काय बोलतो? बेस्ट. ही खरंच ही युनिक गोष्ट आहे. हा युनिक गोष्ट आहे. जबरदस्त. झाडांचा पण इंटरेस्ट एक्सपेरिमेंट मध्ये दिसून आलाय, वनस्पतींचा पण. वाव. म्युझिक वाजताना झाडं त्या दिशेला फोकस करतात म्हणून. अच्छा. आणि प्राण्यांचं तर आपण समक्ष पाहू शकतो, जिथे तुम्ही वाजवता हा, तिथे. ओके. बर. आणि आणखी एक प्रश्न बघा, लगेच मला इथे आठवला की महेश, मला एक सांग की तुझ्या या सितारच्या कारकिर्दीमध्ये अशी एखादी पोच पावती मिळालेली आहे मेमोरेबल, त्याबद्दल काहीतरी सांग ना, की कोणीतरी ऐकलंय मोठ्या व्यक्तीने असं झालंय? तो मला उल्हास बापटजी आणि रामनारायणजी, जे सारंगी प्लेअर, त्यांचे आशीर्वाद खूप मिळाले. समोरासमोर बसून त्यांनी ऐकलंय. आणि माझे गुरुजी आहेतच फत खान साहेब, त्यांच्या आशीर्वादानेच मी शिकू शकलो. नंतर कदाचित एवढी मजल माझी नसती झाली. मग एक उमाशंकर शुक्लाजी म्हणून खूप सिनियर आणि प्रसिद्ध सितारवादक आहेत, लाईट म्युझिक मध्ये खूप नाव आहे त्यांचं. त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. त्यांनी पण मला गाणी वाजवताना, पीसेस प्रिपेअर करताना, मधले म्युझिक करताना त्यांनी खूप मला गाईड केलंय. असं बऱ्याच लोकांचा मला आशीर्वाद मिळालाय आणि माझे सवंगडी तर आहेतच सगळे. महेश, मला सांग की आता म्हणजे तू अदरवाईज वेगवेगळ्या ठिकाणून जेव्हा तुला निमंत्रण येतं तेव्हा तू जातोसच, पण असं रिमार्केबल म्हणजे मोठ्या पडद्यांवरती कुठे कुठे आजपर्यंत तू वाजवलंयस, म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी? म्हणजे आम्ही तर जाणतोच तुला. ऍक्च्युली संहिता वाहिनीवर, आकाशवाणीवर वाजवलंय मी, तुमच्या वेळा इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. त्याशिवाय एबीपी माझावर दिवाळी पाठ मध्ये वाजवलंय. आणि त्याशिवाय इतर बऱ्याचशा चॅनल्सवर मध्ये मध्ये कधी कधी वाजवण्यात आले. आणि लास्ट इयर मला संगीत नाटक अकादमी तर्फे सप्टेंबर 2023 ला G20 मध्ये सुद्धा वाजवला. येस. तर याच नोटवरती आम्ही तुमची घेतो रजा, आणि व्हिडिओ अर्थातच जास्तीत जास्त शेअर करा. ज्या लोकांना सितार आवडतात ती लोक तर आनंदाने बघतीलच, काय वादच नाही. अखेर मी इथे या कार्यक्रमाचा शेवट जाहीर करतो. महेश, पुन्हा एकदा फायनली थँक्यू सो व्हेरी मच. राग भैरवी सगळ्यात आवडता, सगळ्यांचा, एनी टाइम वाजवू शकतो. सगळ्या कोमल नोट, खूप कोमल राग आहे. दोन तीन बंदिशी फार फेमस आहेत. एक तर ही आहे.